गुड मॉर्निंग महापुरी सर. गुड मॉर्निंग आशिष जी. माझा आवाज येतोय का? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कसे आहात? गुड मॉर्निंग. आले नाहीत. हा 10 वाजता येतील. 2 मिनिटं आहेत. हा हा. आवाज येतोय सर? हा तुमचा येतोय आवाज. क्लिअर येतोय. हा हा हा. मला कमी येतोय जरा. अच्छा 1 मिनिट थांबा. हा आता हॅलो, येतोय माझा आवाज क्लिअर? हॅलो, हा आवाज येतोय क्लिअर? हा आता यायला. अच्छा अच्छा. तुम्ही वसईमध्ये कुठे राहता सर? पार नाका. पार नका. अच्छा. हा कीर्तनेवाडा. ओके ओके. मार्केटमध्ये. मार्केटमध्ये. हा. नवीन बिल्डिंग आहे मार्केटमध्ये ते. अच्छा अच्छा. हा. तुम्ही कोणता विषय सर घेता IIT चा? मी गणित विषय घेतो. मॅथ्स घेता का? कुठे? इकडे नारायणा म्हणून एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. आपल्या वसईमध्येच? नाही नाही नाही. आमचं हेड ऑफिस मरोळला आहे. तर मरोळला आहे. मरोळ आहे का? म्हणजे अंधेरी मरोळ. अंधेरी मरोळ. येस. हा हा बरोबर. माझा मुलगा नीटला बसलाय. अच्छा नीटला आहे का? कितवीला आहे आता? 11वी की 12वी? आता 10वीची परीक्षा दिली. आता दिली आहे का? विले पार्लेला क्लास लावला प्रभू सरांकडे. ओके ओके. नीटसाठी ना? हा नीट साठी ट्राय करतो. ओके. आता 10वीची एक्झाम दिली. 14 एप्रिल पासून झालेत ऑनलाईन झूम वरती क्लास हा चालू. नाही नाही. आतापासून चालू करायला पाहिजे कारण 2 वर्ष पुरत नाहीत. हा हा. नाही तेच अगोदर प्रिकॉशन घेतली म्हणून हो. अगोदरच ऍडमिशन घेतलं मी. ओके. त्याला IIT करायची नव्हती ना म्हणून त्याला इंटरेस्ट आहे तिकडेच प्रिफरन्स दिला. नाही ते बरं आहे. तिकडे इंटरेस्ट आहे तिकडेच गेलेलं बरं. हा तेच करतोय तो बऱ्यापैकी. ओके. गुड मॉर्निंग आलमेडा सर. गुड मॉर्निंग. हॅलो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती लोक आले आहेत? 5 जण आहेत. ओके. सर नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग आशिष जी. गुड मॉर्निंग डॅनियल. गुड मॉर्निंग नमस्कार. सिद्धेश आहे. सिद्धेश आपल्या मीटिंगचे पॉइंट्स ठेवता येतील का रायटिंग मध्ये? हा म्हणजे स्क्रीनवर मी टाईप करून डिस्प्ले करू शकतो. हा नाही ते आपल्याला जे मीटिंगला जर राहिले नाहीत ना त्यांना कळण्याच्या दृष्टीने. अच्छा अच्छा. हा आता अजून पासून मी थोडासा मीटिंग ऑन ऑफ मध्ये राहणार आहे. घरी ऍक्च्युली कोणी नाहीये तर बेबी सिटिंग अच्छा. करतोय. हा तू एकदा सुरू करून दिलं का? हा सुरू राहील ना?
घरी काय मिसेस बाहेर गेली का? हा, ती क्लिनिकला आहे ना, तिचं हाफ डे चालू ठेवते ती. हा हा हा. मग तुझ्याकडे बालवाडी आहे का? नाही, ह्याचं अवी सिनियर मध्ये येतो अंशुल. अच्छा. त्याचं आता या पुढच्या आठवड्यात ऑनलाईन चालू होणार. तेव्हा आता ऑनलाईन कसे करणार आहेत लहान मुलांसाठी काही कळत नाही. हा हा. नाही सिद्धेश, आज आपण याच्यावरच चर्चा करू. हा, शिक्षण ऑनलाईन कितपत शक्य आहे. ओके. कारण आपल्याला आज महत्वाचा मुद्दा हा आहे की आता शाळा सुरू व्हायच्या की काय करायचं याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च चाललेला आहे. हो. म्हणजे ज्या मुलांना कळतं अशा मुलांसाठी ऑनलाईनचा काही प्रॉब्लेम नाही वाटत. डॅनियल वगैरे आले का? डॅनियल नाही आलेलं आहे. महापुरे सर, तुमचं कसं काय चाललंय? एकदम निवांत आहे. निवांत आहे. हा. दुसरं काय चालू विशेष आहे ना? फिल्म वगैरे? काय नाही, फिल्म फेस्टिवलचे पिक्चर बघतोय कालपासून. अरे वा. अरे VR1 वर युट्यूबला हा. चांगले पिक्चर. काल हिंदी पिक्चर होता, एकदम मस्त, जबरदस्त पिक्चर. आपल्या मतींचं कसं काय चाललंय? मतींचं चाललेलं आहे व्यवस्थित. शाळा आता बंदच असतील ना? शाळा बंद आहे. 40 मुलं आहेत जे अनाथ आहेत ना, त्यांच्याकडेच आहेत. तर ह्यांनी मदत केलेलं आहे त्यांना, की धुळ्याचे जिल्हाधिकारी यांनी 2 महिन्याची सोय केली त्यांची, सर्व अन्नधान्याची सर्व सोय केली. अच्छा. हा, धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले त्यांनी हा हा. लॉकडाऊन पिरियड मध्ये. सुरुवात करा सर. हा. यायचे आता. नाही, आता मी सांगितलं ना की आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत हा. समजा सगळं ऑनलाईन करायचं ठरवलं, कितपत शक्य आहे. हा. त्याच्यात काय अडथळे येऊ शकतात? अडथळे तर भरपूर आहेत सर. अडथळ्यांची मालिकाचा त्याचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे लोकांना अन्नच नाही खायला. तर शिक्षणाचं तर दूरचीच गोष्ट ऑनलाईनची. तर अशी परत ग्राउंड लेवलला जर जाऊन विचार केला आणि मुलांची खरी परिस्थिती जर पाहिली तर सध्या त्यांच्या पालकांना अन्नासाठी ते तडपडतात आणि शिक्षणाचं तर दूरच आहे. अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागात. नाही, तो मुद्दा आहेच, हा, परंतु तर सरकार ऑनलाईनचा जो करते ना, तर जे एकदम दारिद्र्य रेषेखालचे विद्यार्थी आहेत, उदाहरणार्थ आदिवासी बांधव आहेत, तर आपल्याकडे फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं तरी वाईट अवस्था आहे सर. ऑनलाईनचं शिक्षण निम्म्या विद्यार्थ्यांना शहरी भागात सुद्धा मिळणं मुश्किल आहे, असं माझा सर्वे आहे. मी जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याची प्राथमिक लेवलला चौकशी केली तेव्हा मला हे चित्र दिसलं वसईमध्ये. तर इतर ग्रामीण भागात तर याहीपेक्षा वाईट अवस्था. बरोबर आहे ते. कारण फोनवरती चौकशी केली ना, त्यांच्या पालकांशी मी बऱ्याच पालकांना बोललोय या 2 महिन्यामध्ये, तर मला ही अवस्था वाईट दिसली. जरा आमच्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑनलाईन शिक्षणाला मी आमच्या कॉलेजमध्ये Zoom वरती मीटिंग झाल्यानंतर मी स्वतः त्यांना ही परिस्थितीचं आकलन करून दिलं. त्यामुळे शिक्षणाचा त्याने सध्या इंग्लिश मीडियम वाल्याने दीक्षा ऍप वरती चालू करतात ते.
परंतु जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांचं कसं करायचं हे फार मोठा प्रश्न आहे. सर, तुमचे काय मुद्दे असतील तर सांगा. आता मी परिस्थिती प्राथमिक लेवलचे बोललो बरोबर. नाही सर. आता काय झाले सर, या परिस्थितीमध्ये हा एक संक्रमण अवस्थेचा काळ आहे. म्हणजे एकदम आपण रेग्युलर शाळेमधून जाणारे विद्यार्थी जे आहेत, शाळा कॉलेजेस वगैरे, ही जी रेग्युलर सिस्टीम होती त्याच्यामधून आता आपण एकदम वेगळ्या परिस्थितीमध्ये आलो. आता तुम्ही जे सांगता म्हणजे जीवन मरणाचा जो प्रश्न आहे, खाण्यापिण्याचा किंवा गरिबीचा, हे तर प्रश्न याच्यामुळे भीषण झालाय. म्हणजे काय झालं, त्या गरीब मजुरांना काम नाहीये, हातात पैसा नाहीये, म्हणजे खायलाच काय नाहीये, तर त्यांनी शिक्षणाचं प्रायोरिटी त्यांची तेवढी महत्वाची नाहीये त्यांच्या दृष्टीने. त्यांना जगणं महत्वाचं. परंतु आता हा जो काळ आहे, या ट्रान्झिशन पिरियड मध्ये हे तसं राहणार आहे काही काळ. परंतु आपल्याला जर या व्हायरसच्या सिच्युएशनशी जमवून घ्यायचं असेल तर ही सर्व परिस्थिती जी आहे ही गृहीत धरून हळूहळू आता तुम्ही जो सांगितला खाण्यापिण्याचा जीवन मरणाचा जो प्रश्न आहे तो हळूहळू कोणत्या तरी मार्गाने सॉल्व्ह करावा लागणार आहे, किंवा सरकारच्या मदतीने म्हणा किंवा लोक आपसात सहकार्य करून म्हणा किंवा गाव पातळीवर शेती वगैरे याच्यावर भर देऊन म्हणा, हा हळूहळू सॉल्व्ह होणार आहे. परंतु जर समजा आपल्याला एकत्र येणं, एकत्र बसणं हा जो मुद्दा आहे, हा जर तेवढा इम्प्लिमेंट करता आला नाही तर ऑनलाईन जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही राहणार. त्यासाठी बरोबर आपल्याला ह्या ज्या अडचणी आहेत, या तुम्ही ज्या सांगितल्या खाण्यापिण्याच्या म्हणा किंवा जीवनावश्यक वस्तूच्या म्हणा, या अडचणी काही काळाने हळूहळू सॉल्व्ह होतील. कारण आपल्याकडे सरकार किंवा इतर यंत्रणा ज्या आहेत ते कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळे अगदी माणसं मरून जातील सगळी किंवा हे होईल असं नाही. फक्त या व्हायरसच्या संसर्गामुळे जे होणार आहे ते टाळायचं जर असेल तर आपल्याला हे जे सोशल डिस्टन्सिंगचे नियम जे आहेत ते पाळले पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे लस उपलब्ध नाही त्याच्यावर काही रेमेडी नाही. मग ते जर पाळायचे असतील, समजा हे खूप लांबलं 6 महिने वर्ष, तर मग केवळ मुलांना वाऱ्यावर सोडून देता येणार नाही ना. बरोबर. अशासाठी आपल्याला ही यंत्रणा जी आहे ती पुढे स्ट्रॉंग करणं भाग आहे. बरोबर. दुसरा मुद्दा काय आहे, आता सिद्धेश आहे का? हा सर, मी आहे. थोडा ऑन द ऑफ ट्रॅक आहे. तर माझं म्हणणं काय आहे की आपण सध्या जे शिकवतो शाळेत म्हणा, म्हणजे प्री प्रायमरी पासून ते कॉलेज लेवल पर्यंत, याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थी समोर बसलेले असतात आणि शिकवणारा जो आहे, शिक्षक असो प्राध्यापक असो, तो फळ्यावर लिहून देतो, डिक्टेट करतो आणि काही थोड्याशा शंकाचं समाधान करतो. म्हणजे हे काही प्रमाणात रिमोट शिक्षणच आहे. म्हणजे तसं पर्सन टू पर्सन असं काही नाहीये त्याच्यात. म्हणजे जवळजवळ 90% आपण शिक्षकाचं बोलणं आणि विद्यार्थ्याने ऐकणं हा जो भाग आहे हा 90% आहे. म्हणजे इव्हन शाळेच्या लेवलला वगैरे पाहिलं आपण तर शाळेमध्ये फारसं काही असं डायरेक्ट इंटरॅक्शन होत नाही किंवा प्रयोग करायला दिले जात नाहीत किंवा दुसऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अशा डायरेक्ट पर्सन टू पर्सन फारशा होत नाहीत. हे असं मास लेवललाच होतं. म्हणजे हे सगळंच्या सगळं आहे ते आपल्याला असं ऑनलाईन करता येऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे आता आपण जसं बोलतो तसं प्रत्येक विद्यार्थ्याशी शिक्षक बोलू शकतो. मग ते वर्गात बसून समोर बोलणं काय किंवा असं त्याच्या घरोघर बोलणं काय सारखंच आहे. म्हणजे आपण असं शिक्षणामध्ये पूर्वीची जशी गुरुकुल पद्धत होती तसं प्रत्येक विद्यार्थ्याला हात धरून काही शिकवतो किंवा त्याला समजावून देतो असं नाहीये. आपल्या समोर नाहीतरी 50-60 विद्यार्थी असतात आणि त्यांना जे आपण सांगतो ते अशा पद्धतीने ऑनलाईन सांगितलं तर ते प्रत्येकापर्यंत तेवढ्याच क्षमतेने पोहोचू शकतं. म्हणजे माझा मुद्दा हा आहे की आपण संपूर्ण शिक्षण पद्धती ऑनलाईन केली तर फारसा अडथळा येणार नाही त्याच्यामध्ये. सर, सध्या कृतीयुक्त शिक्षण चालू केलेलं आहे सरकारचं. बरं आहे की विद्यार्थ्याची वर्गात इंटरॅक्शन करून टीचिंग करणे, लेक्चर पद्धत जवळजवळ लोप पावत आहे.
म्हणजे विद्यार्थ्याकडून विचार करायला लावायचं आणि त्याच्या मुद्द्याच्या आधारे शिक्षण एक्सप्लेन करायचं. असं सध्याचा नवीन सिलेबस तयार होत आहे. आता 11वीला तर तोच चालू झाला, तर 12वीला या वर्षीचं पहिली बॅच आहे, पण अजून पुस्तक आलेलं नाही. परंतु असं आहे, त्यामुळे इंटरॅक्शन विद्यार्थ्याशी करताना ऑनलाईन थोडं मर्यादा पडतात असं मला वाटतं. नाही, आता तुम्ही जे म्हटलं ना ते एक्झॅक्टली ह्या रिमोट पद्धतीमध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. म्हणजे इंटरॅक्शन जे आपण काहीतरी हाताला धरून इंटरॅक्ट करत नाही, बोलूनच करतो. म्हणजे आता तुमच्याशी मी जसं बोलतो, म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्याने प्रवृत्त होता विचार करायला, तर ही कृती आपल्याला हे जे इंटरॅक्टिव्ह शिक्षण तुम्ही जे म्हणता ना, ते जास्त इफेक्टिव्हली असं ऑनलाईन देता येऊ शकेल. कारण तिथे पर्सन टू पर्सन तुम्ही बोलू शकाल. तुम्हाला काय वाटतं? शैलजा मॅडम, तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की ही पद्धत जी आहे ती काय वाईट नाही. म्हणजे आता हल्ली आधुनिक काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आणि पुढे पुढे ह्यामध्ये वाढ होणार. त्याबद्दल मॅडम तुमचा आवाज येत नाही. आवाज कट झाला. शाळेमध्ये आपण एकत्र येतो. शिक्षक विद्यार्थ्यांचं एक नातं असतं, मित्र मैत्रिणी यांचं एक नातं असतं, किंवा शाळेमध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्यांचा जो काही वेगळा उत्साह असतो. परीक्षेच्या वेळेला तुझा किती अभ्यास झाला, माझा किती झाला, ह्याचं उत्तर काय लिहिलं, ह्यांचं त्यांच्यामध्ये जी काही देवाणघेवाण होते विचारांची, आणि एक वेगळं दडपण पण असतं अभ्यासाचं. एकटा अभ्यास करणार म्हटल्यानंतर तो तेवढं करणार, त्याला कसलं टेन्शन नाही, कुठले कॉम्पिटिशन नाही, काही नाही, असं वाटतं मला. त्यामुळे ही जी पद्धत आहे ही अति हुशार विद्यार्थी यातून खूप पुढे जाऊ शकतात. सर्वसाधारण आता तुम्ही जे म्हटलं ना की अभ्यासाचं दडपण असणं, विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन होणं, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं तयार होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी कसं गुरु शिष्याचं नातं होतं. म्हणजे श्रीकृष्ण सुदामा वगैरे आपण ऐकतो ना, ते गुरु शिष्य तिकडे राहायचे आणि तिथे संपूर्ण सेवा करायची गुरुची. तो एक कन्सेप्ट होता त्यावेळेचा, परंतु तो बदलावा लागला आपल्याला. म्हणजे आज काय गुरु शिष्याच्या पद्धतीने कोणी शिकवत नाही. म्हणजे आता आपण वेगळ्या पातळीवर शिकवतो. तसं आता तुम्ही जे म्हटलं की आता समजा परीक्षेचा धाक असणं किंवा भीती वाटणं हे मानसशास्त्रीय दृष्ट्या योग्य नाहीये. म्हणजे रिलॅक्स वातावरणामध्ये मुलांनी स्वतःहून शिकणं ही उलट चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट काय? त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष पण करू शकतात. नाही, ते हे जे आहे ना, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं किंवा अभ्यासाकडे लक्ष देणं आणि ते शिक्षकाच्या धाकाने किंवा पालकाच्या धाकाने करणं, यापेक्षा स्वतःहून मुलांनी अभ्यास करणं, अशा प्रकारचं वातावरण आपल्याला ह्या रिमोट पद्धतीमुळे निर्माण करता येऊ शकतं. आता त्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम सुद्धा रिवाइज केला पाहिजे, बदलला पाहिजे. आवाज ब्रेक होतो. आपण हॅलो, आता येतो का आवाज माझा? अभ्यासक्रम जो आहे ना तो आपण कशा प्रकारे केलाय की वर्गात बसून शिकवायच्या पद्धतीचा अभ्यासक्रम केलाय आपण. मुलांना अभ्यासक्रमाची पद्धत थोडीशी म्हणजे हा बदल व्हायला पाहिजे. तो बदल कसा करायचा? इथे आपल्या एबीपी माझावर अशी चर्चा झाली ना, त्याच्यामध्ये एकाने हा मुद्दा मांडला की त्याचं म्हणणं असतं की आपण सगळा अभ्यासक्रमच बदलला पाहिजे. म्हणजे अभ्यासक्रम आपण असा केलाय की तो एका ठिकाणी बसून शिक्षकाने सांगायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं, किंवा महापुरे सरांनी सांगितलं तसं इंटरॅक्शन करायची. पण ती इंटरॅक्शन जी आहे ती जास्त पर्सन टू पर्सन होण्यापेक्षा आजूबाजूचा निसर्ग जो आहे, आपलं कुटुंब जे आहे आणि आपली माती जी आहे तिच्याशी जोडणारा अभ्यासक्रम आपल्याला तयार करता तर तो जास्त इफेक्टिव्हली शिकायला प्रवृत्त करू शकेल. म्हणजे या परिस्थितीमध्ये आपण जर ठरवलं की सगळं ऑनलाईन करायचं, तर त्या पद्धतीचे बदल सुद्धा शिक्षण क्रमात करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणजे ते हळूहळू होत जाते. ती आता ह्या निमित्ताने आली आहे, पण आता हळूहळू ते थोडस अंगवळणी पडून पुढे पुढे सराईतपणे येईल असं वाटतंय. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की मला तरी वाटतं की आपण जे काही शिकवतो वर्गामध्ये ते 90% असं रिमोटच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही खेळ सोडला, खेळामध्ये आपल्याला खेळाचा प्रशिक्षक जो आहे तो प्रत्यक्ष खेळ कसा खेळायचा आणि ते प्रत्यक्ष खेळण्यासाठी ग्राउंड असणं वगैरे ही गोष्ट वेगळी आहे. परंतु गणित शिकवायचं असेल
किंवा भाषा शिकवायची असेल तर आता जसं आपण बोलतो त्या पद्धतीने ते होऊ शकतं. म्हणजे त्या मुलांना प्रश्न विचारू शकतो, मुलांना प्रश्न विचारायला आपण प्रवृत्त करू शकतो, त्यांच्यामध्ये काय बदल झाला त्याचे नोंद घेऊ शकतो. हे सगळं मुलांच्या आणि शिक्षकांच्या सोयीप्रमाणे आणि त्यांच्या त्यांच्या जागेवरून आपल्याला करता येऊ शकतं. त्यामुळे मला तरी वाटतं की अगदी प्री प्रायमरी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करता येणं शक्य आहे. तुम्हाला काय अडचणी वाटतात त्याच्यामध्ये? नाही, ऑनलाईनचे फायदे पण खूप आहेत. म्हणजे एक तर वेळेची बचत पण होऊ शकते. हॅलो, दुसरं म्हणजे विद्यार्थी मुक्तपणे हॅलो. प्रश्न विचारू शकतात. हो, हॅलो मी बोलू? हॅलो, हा बोला. आवाज नाही येत. हॅलो, मला आवाज येतो? आवाज आवाज स्पष्ट येत नाहीये. स्पष्ट नाही येत आवाज. नाही, तुमचा येतो, आशिषचा नाही येत. माझा आवाज येतो? माझा हॅलो, हॅलो. हा हा बोला. थोडा कमी येतो आवाज. आशिषचा आवाज कमी येतो. तुटक आवाज येतो आशिष सरांचा. ब्रेक होत. आशिषजी, मला वाटतं तुमचं ना इंटरनेट Break कनेक्शन होतो. थोडंसं त्या एरियामध्ये स्लो असेल, हा. त्यामुळे आवाज तुटतो आहे. तिलाने सांगितलं, हॅलो, हा बोल. तिलाने सांगितलं ते बरोबर आहे, म्हणजे मुलांची इंटरॅक्शन आणि भावनिक देवाणघेवाण वगैरे. पण पूर्वी म्हणजे आम्ही ना एका शाळेत जायचो, होली क्रॉस हायस्कूलमध्ये. तर आमचे म्हणजे सगळ्या गावातली, आपल्या एरियातली सगळी मुलं एका शाळेत जायचो. आणि तेव्हाचा जो अनुभव होता तो, आणि त्यानंतर वेगवेगळ्या शाळा झाल्या. प्रत्येक मुलं वेगवेगळ्या शाळेत, एकाच घरातल्या एका आई वडिलांची 2 मुलं पण वेगवेगळ्या शाळेत जायला लागली. तेव्हा पण तिकडे त्यांची मग ताटातूट झाली. म्हणजे त्यांचे शिक्षक वेगळे, त्यांचा अभ्यास, परीक्षेची तारीख वेगळी, त्यांची परीक्षेची तारीख वेगळी. तेव्हा पण तो फरक झाला आणि दुभांगले गेले. पण ते ह्याच्याप्रमाणे करावंच लागलं पालकांना. ती वेगळी होली क्रॉस हायस्कूल शाळा चांगली नाही, आपण नॉटरडेम मध्ये घालूया किंवा दुसरीकडे घालूया, असं प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे आणि आपल्याला जे वाटलं त्याप्रमाणे त्यांनी मुलांना सगळीकडे टाकलं. त्यावेळेला पण मुलांच्या भावनेचा विचार केला गेला नाही. जेव्हा आम्ही एकत्र एका शाळेत होतो तेव्हा आम्हाला खूप मजा यायची. आणि आताही आम्ही म्हणजे चोबे सर कसे बोलायचे, एस गोन्साल्विस सर, याच्यावरती अजूनही आठवणी काढतो, हसतो, मजा करतो. त्या गोष्टी आमच्या मुलांना मिळाल्या नाहीत, तर आमच्या शेजारची मुलं आमची दुसऱ्या शाळेत गेली. तर ते एक म्हणजे झालंच की नाही बदलतो, आणि तो ऍक्सेप्ट केला गेला. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण ऑनलाईन शिक्षण अभ्यासक्रम घेतला तर तो जर रेकॉर्डिंग केला तर मुलाला पुन्हा पुन्हा ते बघता येईल की शिक्षकांनी काय नीट समजावून सांगितलेलं आहे. वर्गात एकदाच शिक्षक बोलून जातात आणि त्यानंतर एखादी गोष्ट त्याला समजली नसेल, एखाद्या विद्यार्थ्याचं हे कमी असेल, ग्रास्पिंग पॉवर, तर त्याला ते पुन्हा त्याच शिक्षकांच्या तोंडून ऐकायचं असेल तर ते रेकॉर्डिंग तो पुन्हा पुन्हा ऐकू शकतो. त्यामुळे मला हे ऑनलाईन शिक्षण पद्धती उपयोगाची ठरेल पुढे असं वाटतं. ओके. ऑनलाईन शिक्षण. मी बोलू? हा, आशिषजी बोला. बोला. हॅलो. हा, ठीक आहे, बोलतो सिद्धेश. मला वाटतं हे एक ऑनलाईन शिक्षणाचा जो विचार करतो तो एक 2-3 पातळीवर करायला. एक तर तत्कालीन परिस्थितीला आपण उत्तर द्यायचं, सामोरं जायचं, या परिस्थितीमध्ये आपण विचार करतो. दुसरं जे ते ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी कनिष्ठ एक म्हणजे शालेय स्तरावरती, प्राथमिक स्तरावरील शिक्षण आणि महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण, असं 2 भाग जर केले आणि महाविद्यालयीन शिक्षण स्तरावरती जर ऑनलाईन केलं तर ते पूर्णतः यशस्वी होईल, त्याच्यात काही वाद नाही. शालेय स्तरावरचं जे शिक्षण आहे ऑनलाईन करताना एक सोशलायझेशन हा जो एक पार्ट आहे त्या कुठेतरी आपण मुकणार आहोत मला वाटतं. की आपण जर अशा पद्धतीने मुलांना, एकतर आपली कुटुंब पद्धती ही फार ही झालेली आहे, एकल पद्धती झालेली आहे. म्हणजे इकडे काही सामाजिक कुटुंबात नाही. आज मुंबईतली शहरातली मुलं तर त्यांना त्यांच्या शालेय व्यतिरिक्त त्यांच्या घरामध्येच ते राहतात. बाकी किती पालक त्यांना मुलांना शाळेत ग्राउंडवर खेळायला पाठवतात मध्ये, शंकाच आहे, अजिबात नाही. तर त्यामुळे अशी मुलं जी ती त्यांना घराशिवाय दुसरं काही पर्यायच राहणार नाही शाळा जर नसली. शाळा जर असली तर हा सोशलायझेशन जो होतोय लहान वयामध्ये, तर तो भाग मध्ये साध्य होईल. नाही तर अदरवाईज म्हणजे फार वेगळी मानसिक परिस्थिती मला वाटतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे महाविद्यालयीन स्तरावरती 100% यशस्वी होईल. हे सुद्धा ग्राउंड सुद्धा आहे, पण शालेय स्तरावरती महापुरुष सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या अडचणी तर आहेतच की सगळ्यांकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आता मी माझी बेसिकची जिल्हा परिषद शाळेत आहे, ते दिवस त्यांच्या मिटिंग झाल्या मी ऐकतो. त्यांची शाळा जी आहे ती निर्णय बिलाल पटेलला शहरी भागात आहे, तर त्या भागामध्ये जी मुलं आहेत
ती सगळी जी आहेत ती अमराठी आहेत. आणि अशी म्हणजे ती तर घराशिवाय सुद्धा बरेच सगळे जो काही मोबाईल लागतो अँड्रॉइड, तो मोबाईल किती सगळे मोबाईल नंबर शिक्षण मागवतात. किती लोक असं मोबाईल आहे. ह्या सगळ्या अडचणी आहेत. पण मुख्य म्हणजे मुलांना शाळेत पाठवून एक सोशलाइज करण्याचा जो भाग आहे, त्याला काय पर्याय आपल्याला त्यासाठी उत्तर Thank you. आता आशिषने जो मुद्दा सांगितला सोशलायझेशनचा, हा जो प्रकार आहे, आता या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग हे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे शाळेत जाऊन आपण जसं जितका प्रमाणात जवळ येत होतो तेवढं आता येता येईल असं नाही. हा एक मुद्दा आहे. म्हणजे सोशलायझेशन तसं अपरिहार्यपणे कमी होऊ शकतं. दुसरा मुद्दा असा की जर समजा सगळं असं ऑनलाईन केलं गेलं तर आपण शाळेमध्ये ज्या पातळीवर एकत्र येतो, ज्या पद्धतीने एकत्र येतो, आता शाळेमध्ये सुद्धा एकत्र येण्यामध्ये सोशलायझेशन मध्ये काय असतं की समजा एका शाळेमध्ये 1000 विद्यार्थी आहेत, परंतु मी जो संपर्कात येतो तो काही 1000 लोकांच्या संपर्कात येत नाही. एक विद्यार्थी त्याच्या इनर सर्कलमध्ये 4-5 मित्र असतात आणि जास्तीत जास्त आउटर सर्कलमध्ये एक 10-20 विद्यार्थी असतात. म्हणजे 1000 पैकी त्याच्या संपर्कात म्हणजे त्याच्यावर संस्कार करणारे किंवा सोशलायझेशन करणारे 20-25 लोक विद्यार्थी असतात. त्यामुळे हा जो सोशलायझेशनचा प्रश्न आहे हा दुसऱ्या पद्धतीने सोडवता येऊ शकेल. म्हणजे कसं की ज्या विभागामध्ये ज्या सोसायटीमध्ये तो विद्यार्थी राहतो किंवा ज्या गावामध्ये राहतो तिकडची मुलं एकत्र येऊन काही ऍक्टिव्हिटी करू शकतात, खेळ खेळू शकतात आणि त्याच्यातून ते सोशलायझेशन साध्य होऊ शकेल. परंतु त्यामुळे हे जे रिमोट शिक्षण जे आहे, आता एक मुद्दा असा आशिषने सांगितला की घरोघर मोबाईल नाही आहेत किंवा असं संपर्काचं साधन नाहीये. तर जर आपण सरकारने आणि सर्वांनी ठरवलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला टॅब देता येऊ शकेल. जसं आता मुंबई नगरपालिकेने महानगरपालिकेने केलं की जिल्हा परिषद त्यांच्या ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या त्या विद्यार्थ्यांना टॅब दिली प्रत्येकाला. तर तसं जर करता येऊ शकलं आणि ते करता येणं अशक्य नाहीये. विशेष करून सरकारी योजनेमध्ये जे पैसे खर्च केले जातात शाळेसाठी, शिक्षकासाठी, त्याच्यामध्ये फार मोठी बचत होणार आहे. शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर सांभाळणं आणि शिक्षकांचे पगार देणं याच्यामध्ये मोठा खर्च होतो. तर त्याऐवजी आता असं ऑनलाईन जेव्हा शिक्षण होईल तेव्हा शिक्षकांची गरज त्या प्रमाणात राहणार नाही, शाळेच्या स्ट्रक्चरची गरज राहणार नाही आणि तो जो पैसा वाचेल त्याच्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला असं टॅब देता येईल आणि प्रत्येक गावामध्ये परिसरामध्ये वायफायची किंवा इंटरनेटची चांगली भक्कम सोय करता येईल. असं करून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येईल आणि हे सोशलायझेशनचं जे काम आहे ते करण्यासाठी गावाच्या पातळीवर किंवा तालुक्याच्या पातळीवर असे ग्रुप स्थापन करून त्याच्यावर जर शाळेमार्फत किंवा कॉलेजमार्फत नियंत्रण ठेवलं तर त्या ठिकाणी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा गेट टुगेदर भरवणं, खेळाचे सामने भरवणं, कला, क्रीडा, इतर साहित्य याच्यावरच परिसंवाद घडवून आणणं, अशा प्रकारचं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मधून मधून करता येऊ शकेल. सर मी आता गेले 2 महिने ऑनलाईन टीचिंग घेतो आहे, त्यामुळे या क्षेत्रात माझा डायरेक्ट अनुभव आहे. तर मी थोडासा तो शेअर करू इच्छितो. हा बोला. आता ऑनलाईन टीचिंग करायचं नाही करायचं, चांगलं वाईट, ह्याचं ज्या प्रश्नाचे उत्तर आहे हे ऍक्च्युली आपल्याला खूप अंगाने विचार करायला हवा. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये सेम निकष लावून चालणार नाही. जसं की प्रायमरीसाठी, प्री प्रायमरीसाठी, हायस्कूल, कॉलेजसाठी सेम निकष लावून आपल्याला नाही चालणार. बरोबर. त्यापैकी जे महत्वाचे मुद्दे आहेत, ऑनलाईन टीचिंग समजा करायची असेल तर आपल्याला काय अडचणीचा सामना करावा लागेल. तर पहिला अडचण आहे ती आपली मुलांना आणि शिक्षकांना काय काय रिसोर्सेसची गरज लागते. तर ते मुद्दे मी थोडेसे इकडे मांडलेले आहेत. पहिला आहे ती मुलांकडे मोबाईल किंवा प्रेफरेबली लॅपटॉप विथ कॅमेरा असायला हवा. जरा फॉन्ट मोठा कर. तो हा सर एक मिनिट. आता दिसतोय सर? हा बघू. थोडा अजून मोठा करतो मी. हा ओके ओके. हा आता दिसते.
तर पण सांगा. ऑनलाईन टीचिंग यशस्वी करायचं असेल तर सगळ्यात पहिला हे महत्वाचं म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप असायला हवा सगळ्यांकडे. दुसरं संसाधन आपल्याला लागतं ते फास्ट इंटरनेट कनेक्शन. हो. तिसरा जो मुद्दा लागतो ते थर्ड पार्टी ऍप ज्याच्याने आपण कनेक्ट होऊ शकतो, जसं की झूमचा ऍप. हा. चौथा जो रिसोर्स लागतं दॅट इज सपोर्टिंग ऍप फॉर टीचर टू एक्सप्लेन. आता मला काही गणितातल्या कन्सेप्ट एक्सप्लेन करायचे असतील तर मला लिहायला लागेल कुठेतरी, तर त्याच्यात ऑनलाईन म्हणजे डिजिटल स्क्रीनवर लिहायचे पण ऑप्शन्स आहेत, तर ते ऍप्स पण हा. टीचर्स कडे असेल तर चांगलं होतं. हा. तर हे महत्वाचे रिसोर्सेस आहेत जे असेल तर आपण ऑनलाईन टीचिंग यशस्वी करू शकतो. आता याच्यातला पहिला मुद्दा जसा आय थिंक आशिष सरांनी सांगितलं की मोबाईल सगळ्यांकडे नसता, पण जसं आय थिंक अल्मेडा सर तुम्ही पण सांगितलं की मोबाईल किंवा हा. टॅब आपण देऊ शकतो सर्वांना. हम्म. त्यामुळे पहिला मुद्दा आपण निकालात काढू शकतो. दुसऱ्या मुद्द्याचं असं झालंय की सध्या 3G 4G एवढं फॅड आहे की सगळ्यांकडे फास्ट कनेक्शन आहे, नेट कनेक्शन. हा. आणि इनफॅक्ट आता आपण ज्या झूमवर बोलतो आहोत त्या झूमचं बिल्टअप असं आहे की कमी इंटरनेट स्पीडवर पण बऱ्यापैकी कनेक्शन असतं. जसं की आपल्या हा. मीटिंग मध्ये आपण खूप स्मूथली एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. व्हॉट्सअपवर आपण कॉल करतो तेव्हा एवढं स्मूथली होत नाही, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर. पण झूमवरच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी बऱ्यापैकी चांगली असते. हा. त्यामुळे आय थिंक दुसरा मुद्दा पण इकडे निकालात लागू शकतो. तिसरा मुद्दा आहे तो थर्ड पार्टी ऍप लाईक झूम. आता याच्यामध्ये कसं आहे, झूम ऍप आहे ते फ्रीली वापरू शकतो, फक्त त्याच्या 40 मिनिटाचं लिमिट आहे. ते काढायचं असेल तर जो मीटिंग हॉस्ट करतो यू कॅन गो फॉर प्रो मीटिंग अँड गेट रिड ऑफ दॅट, बट अदरवाइज दॅट इज नॉट अ मेजर इश्यू. चौथा पॉइंट झाला की शिक्षकांकडे हे सपोर्टिंग ऍप्स असायला पाहिजेत. हा काही खूप मोठा मुद्दा आहे असं नाही. त्यामुळे हो. as long as resources are concerned, I think we can definitely make all the resources available. तर हा ऑनलाईन टीचिंगचा एक महत्वाचा मुद्दा झाला की कोणते रिसोर्सेस आपल्याला लागतात आणि ते आपण अवेलेबल करू शकतो का. दुसरा त्याच्यात पॉइंट असा आहे की ऑनलाईन टीचिंगचे फायदे काय आणि तोटे काय. आता याच्यात फायदे म्हणायला गेलं तर खूप सारे फायदे आहेत. एक फायदा असा आहे की ट्रॅव्हलिंग आणि बाकी सगळ्या ह्याचा आपला खर्च वाचतो. ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचतो, वेळ वाचतोय महत्वाचं म्हणजे. दुसरा ऍडव्हान्टेज आहे की जसं आय थिंक छाया मॅडमनी किंवा आय थिंक शैला मॅडमनी सांगितलं की रेकॉर्ड करू शकतो. कोणाचं सब्जेक्ट वीक असेल तर पुन्हा पुन्हा टीचरला एक्सप्लेन करायला नको, तर तो रेकॉर्ड करून पुन्हा ऐकू शकतो. हा दुसरा एक ऍडव्हान्टेज आहे. तिसरा ऍडव्हान्टेज असा आहे की शिक्षकांना एक्सप्लेन करताना, आता मी एक उदाहरण देतो. समजा मी एका बॅच मध्ये काही गोष्टी शिकवल्या असतील आणि मला दुसऱ्या बॅच मध्ये तीच गोष्ट शिकवायची असेल, तर मला पुन्हा त्याच गोष्टीचं डायग्राम काढायची गरज नाहीये. हा डायग्राम तुम्हाला दिसतो आहे सर्वांना. तर हा मी फॉर एक्झाम्पल काल एका विद्यार्थ्याला हा प्रॉब्लेम घेतला, दुसऱ्या दिवशी घ्यायला मला पुन्हा ड्रॉ करायची गरज नाहीये. माझ्याकडे सर्व जे शिकवलेलं आहे ते एका ठिकाणी सेव्ड आहे. सो इट इज व्हेरी कन्व्हिनियंट फॉर टीचर टू सेव्ह हिज डेटा. फॉर एक्झाम्पल लेफ्ट साइड तुम्हाला काही पॉइंट्स दिसत आहेत इकडे, तर डिफरंट बॅचेसचे डिफरंट लेक्चर्सचे लेक्चर नोट्स आहेत जे खूपच इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे हे रिसोर्सेस स्टुडंटना अवेलेबल होणं खूप शक्य होऊन जातं आणि हे वापरणंही स्टुडंटसाठी खूप सोपं आहे. तर हा झाला म्हणजे असे बरेचसे ऍडव्हान्टेजेस ऑनलाईन टीचिंगचे आहेत. याच्याशिवाय आय थिंक डिसएडव्हान्टेज बघायला गेले आपण ऑनलाईन टीचिंगचे, त्याच्यातला खूप मोठा डिसएडव्हान्टेज मला असं वाटतं आहे, जेव्हा मी विद्यार्थ्यांना शिकवतो मला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा वाटतो की माझा आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे, की मी ज्या मुलांना शिकवतोय त्या मुलांना मी बघितलं पाहिजे. आय हॅव टू सी इन देअर आईज. कारण त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेला शिकवताना आपण मुलांना किती समजलंय हे त्यांच्या डोळ्यांवरून त्यांच्या फेशियल एक्सप्रेशनवरून आपण अंदाज लावू शकतो आणि त्यानुसार आपण आपलं लेक्चर ऍडजस्ट करू शकतो. पण आता होतंय कसं, बऱ्यापैकी कॅमेराज वगैरे नसल्यामुळे किंवा असं म्हणा की स्क्रीन शेअर केल्यामुळे मला बऱ्याच मुलांचे चेहरे पाहता येत नाही. त्यामुळे मला हे बऱ्याच वेळा कळत नाही की त्या मुलांना कळलंय की नाही कळलं. त्यामुळे मला पुन्हा पुन्हा बोलायला लागतं, कळलं का नाही कळलं का, त्याच्यामध्ये थोडासा गॅप होतो. तो एक डिसएडव्हान्टेज आहे. ओके. असे बरेचसे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता अजून एक डिसएडव्हान्टेज असा आहे की बॅच साईज जर छोटी असेल तर काही युजली प्रॉब्लेम येणार नाही क्लासमध्ये.
पण क्लास साईज हा. खूप मोठी असेल, 40 मुलं असतील, 50 मुलं असतील, तर हा. सगळ्यांना मॅनेज करणं आणि हे कठीण काम आहे. आणि त्याच्यामध्ये पण क्लास खूप उन्हाळ असेल तर मग मुलांकडे असा पण ऑप्शन आहे की शिक्षकाला म्यूट करूया आणि गप्प बसूया, तर त्याच्यावर आपला कंट्रोल राहत नाही. त्यामुळे जो हा. ऍक्च्युली शिक्षकाचा उद्देश आहे तो कुठेतरी नाहीसा होतो. त्यामुळे जर मुलं हुशार असतील, सिन्सिअर असतील तर काय प्रॉब्लेम नाही, पण तोच निकष आपण नॉर्मल बाकीच्या कमी हुशार विद्यार्थ्यांशी लावू शकत नाही. त्यामुळे हा जो ऑनलाईन टीचिंगचा मुद्दा आहे तो खूपच म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या अंगाने आपल्याला विचार केला पाहिजे. तर बरोबर. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेअर करा. हा, म्हणजे आता तू शैला काय बोलायचं तुला? नाही, मी शाळेत बोलतीये. मी असं बोला बोला. हा शालेट बोल. हा, मला सांगायचं होतं की तो जो आता माझी एक मैत्रीण आहे, ती न्यूझीलंडमध्ये तिने टीचिंग मध्ये मास्टर्स कम्प्लीट केलं. आणि न्यूझीलंड इज नोन फॉर वन ऑफ द बेस्ट स्कूल्स इन द वर्ल्ड. आणि मग त्यांनी पण ऑनलाईन स्विच केलं. म्हणा तिकडे आता केसेस कमी आहेत त्यामुळे त्यांनी पुन्हा ते फेस टू फेस करतायत. पण ते कसं करत होते ऑनलाईन टीच करताना, किंवा ते शाळेत पण कसं करतात की क्रिएटिव्ह लर्निंग वरती जास्त भर देतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा अभ्यास करायला लावतात. म्हणजे एखाद्याला स्टोरी रायटिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर ती सांगते की मी त्याला सांगते बस, रॅट आणि ट्री ह्या 3 गोष्टी घे आणि त्याच्यावर स्टोरी लिही. मग ते काहीही क्रिएटिव्ह स्टोरी लिहितात त्याच्यावरती. रॅटची बस कशी होती, त्यांनी काय केलं. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला क्यूब्स मध्ये इंटरेस्ट आहे किंवा मॅथ मध्ये इंटरेस्ट आहे, मग ती सांगते की मी त्याला मॅथचं मटेरियल प्रोव्हाइड करते. मग ते अभ्यास करतात त्याचा. मग असं जर लर्निंग पॅटर्न असेल तर कोणत्या विद्यार्थ्याला किती कळलं किंवा त्याचा लक्ष आहे की नाही किंवा त्याने शिक्षकाला म्यूट केलं की काय, ह्याची आपल्याला काळजीच करायची गरज नाही. कारण त्याला पाहिजे तेच आपण त्याला सांगतोय तर तो करणारच ते. नाही, म्हणजे ऑनलाईन शिकवायचं असेल तर आपल्याला अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल केला पाहिजे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आता जे रिसोर्सेस सिद्धेशने सांगितले ते रिसोर्सेस पोहोचवणं कठीण नाहीये, ते पोहोचवता येऊ शकतील. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे टॅब किंवा असं मोबाईल अशी सोय करणं, वायफायची सोय करणं, या गोष्टी अशक्य नाहीयेत. फक्त त्याने जे सांगितलं की शिकवताना आय कॉन्टॅक्ट हे जे आहे ते आता शालेटने सांगितल्याप्रमाणे जर ते क्रिएटिव्ह शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्टची जास्त गरज लागणार नाही. म्हणजे हे आय कॉन्टॅक्टचा प्रश्न कधी येतो, सिद्धेशने सांगितलं ते जास्त ब्लॅकबोर्ड टीचिंगच्या बाबतीत येतो. म्हणजे ब्लॅकबोर्डवर आपण लिहितो, मुलांना प्रश्न विचारतो, समजलं की नाही, किंवा त्याच्या एक्सप्रेशन वरून बघतो की हा त्याला समजलंय, त्याच्याप्रमाणे आपण ते ऍडजस्ट करतो. हा आपल्या म्हणजे अभ्यासक्रमाचा आणि शिक्षण पद्धतीचा मुख्य ड्रॉबॅक आहे. म्हणजे आपण फक्त ब्लॅकबोर्ड टीचिंग करतो. आता जसं सिद्धेशने सांगितलं की मी फिगर ड्रॉ करतो, ती कशी हे करायची ते सांगतो, त्याचं सोल्युशन कसं शोधायचं त्याचं गायडन्स करतो वगैरे, हे सगळं ब्लॅकबोर्डशी रिलेटेड आहे. परंतु जर आपण शिक्षण क्रमामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला की ज्याच्यामध्ये क्रिएटिव्ह टीचिंग येईल, क्रिएटिव्ह लर्निंग येईल, तर तिथे असा प्रश्न येणार नाही की मुलांची संख्या किती आहे, की मुलं आता 40-50 लोकांचा ग्रुप मॅनेज करणं कठीण का जातं, तर त्या एकच गोष्ट आपल्याला सगळ्यांना शिकवायची असते. तर आता शालेटने सांगितलं तसं एकच गोष्ट प्रत्येकाने आपापल्या आवडीची जर शिकायची ठरवली तर तो प्रश्न सुटतो. म्हणजे कसं, शिक्षकांच्या डोक्यावर जास्त भार नसतो तिथे. शिक्षकाला एकच गोष्ट सर्वांना शिकवायची नाहीये, तर प्रत्येकाने आपापली गोष्ट शिकायची आहे आणि शिक्षकांनी फक्त त्याला मटेरियल पुरवायचंय की त्याच्या आवडीप्रमाणे त्याचा जो शिकण्याचा जो स्पेस आहे आणि त्याची जी गरज आहे, त्याला काय शिकायचं आहे, त्याला मटेरियल पुरवणं की अशा प्रकारे कर, तू पुढची काय अडचण आली तर मी मदत करायला आहे. अशा प्रकारचं जर अभ्यासक्रमाचं स्वरूप बदललं आपण तर निश्चितपणे मला वाटते ऑनलाईन जास्त इफेक्टिव्ह होईल. महापुरे सर, माझा मुद्दा असा आहे की तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा. तुम्ही शिकवत आहात आणि समोर 40 विद्यार्थी बसलेले आहेत. 40 विद्यार्थ्यांच्या 40 वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. त्या तुम्ही इंडिव्हिज्युअली कशा पुरवणार? आता सर्वांच्या अपेक्षा समजा सेम असतील की बाबा आज मला
हा धडा कम्प्लीट करायचा आहे, देन इन दॅट हा. केस यू कॅन डू इट व्हेरी इफेक्टिव्हली. बट सपोज करा की 40 मुलं बसलेली आहेत, एकाला गणित शिकायचंय, एकाला इंग्लिश शिकायचंय, एक टीचर नाही करू शकत. हा नाही, आता हे जे आहे ना सिद्धेश, हे आपल्याला अशा पद्धतीने विचारात घेता येईल. आता अमेरिकेतल्या शाळा आहेत ना, तिथे एक क्लासवर वेगवेगळे शिक्षक नाही जात. म्हणजे आमची स्वाती आहे ना, ती प्रत्यक्षतेने शाळेत शिकवलेलं आहे. तर ती काय सांगते की आपल्याकडे शाळा कशा असतात की प्रत्येक वर्गामध्ये शिक्षक जातात तासाप्रमाणे, बरोबर. गणिताचा तास संपला की मग मराठीचा शिक्षक जातो, मराठीचा संपला की इतिहासाचा शिक्षक जातो. तर तिथे काय करतात, विद्यार्थी शिक्षकांकडे येतात. शिक्षक वर्गावर थांबतात. गणिताचा वर्ग ठरलेला आहे, इंग्लिशचा वर्ग ठरलेला आहे, इतिहासाचा वर्ग ठरलेला आहे. विद्यार्थी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जातात. म्हणजे आता तू सांगितलं ना, ती अडचण आपल्याला तशा पद्धतीने सोडवता येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला गणित शिकायचं आहे ते गणित शिक्षकांना जॉईन होतील, ज्यांना मराठी शिकायचं ते मराठी शिक्षकाला जॉईन होतील. म्हणजे त्यांच्या दृष्टीने एकच विषय असेल शिक्षकाच्या दृष्टीने. नाही सर, त्याच्यामध्ये पण बरेचसे चॅलेंजेस आहेत. हे प्रॅक्टिकल चॅलेंजेस मी सांगतोय. 40 मुलांना समजा तुम्ही अजून गृहीत धरा की गणितच शिकायचंय, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा असतो की वर्गात खूप हुशार मुलं असतात आणि खूप उन्हाळ मुलं पण असतात. या सर्वांचं एक्सपेक्टेशन मॅच करणं फिजिकल क्लासमध्ये डिफिकल्ट जातं, ऑनलाईन मध्ये तर खूप जास्त चॅलेंजेस वाटतात. नाही सिद्धेश, तुझं बरोबर आहे, परंतु मुद्दा काय आहे की आपण ज्या पद्धतीने शिकवतो ना, तो पॅटर्न जर बदलला, म्हणजे कसं की आपण बऱ्याच वेळेला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांनी शिकवणं याच्यावर भर जास्त असतो. म्हणजे टीचिंग, लर्निंग पेक्षा टीचिंग वर भर जास्त असतो. तर आता अमेरिकेतल्या किंवा युरोपमधल्या शाळांमध्ये त्यांचा भर जास्त लर्निंग वर असतो. म्हणजे कसं की मुलांना एखादा टॉपिक त्यांनी घेतला की त्यांच्या स्वतःच्या ग्रुपमध्ये 2 किंवा 3 जण एकमेकाशी चर्चा करतात, नवीन नवीन पद्धतीविषयी विचार करतात आणि मग त्याच्यातून काय आउटपुट निघेल, किती बरोबर किती चूक हे ठरवून नंतर मग ते शिक्षकाशी चर्चा करतात. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा वेगळा आहे आपल्यापेक्षा. आपण कसं एकच गणित सर्वांना देतो आणि ते सोडवायला सांगतो आणि मग त्याच्यामध्ये काही कमी बुद्धिमत्तेची मुलं असतात, काही उन्हाळ मुलं असतात, काही सिन्सिअर मुलं असतात, त्यांचे वेगवेगळ्या रिॲक्शन होऊ शकतात. परंतु जेव्हा त्यांच्याकडे सोपवलेलं काम, त्यांनीच काम त्यांचं निवडायचं आणि त्यांनीच ते करायचं, फक्त फायनल गायडिंग काम जे आहे ते फक्त शिक्षकाकडे राहील. असं म्हणजे शिक्षकांच्या डोक्यावरचं ओझं खूपच आपण कमी करायचं. आता असं बोला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतील, पण थोडा वेळ लागेल की विद्यार्थी अशा प्रकारे जॉईन होणार. कारण आता आमच्या शाळेमध्ये आम्ही 10वीचा एक क्लास म्हणजे असं सुरू केलेला आहे, तर त्यामध्ये जवळजवळ 64 विद्यार्थी आहेत जॉईन झालेले. पण जेव्हा आपण विचारतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, की ठराविक विद्यार्थी जर सोडले तर बाकीचे विद्यार्थी पुढेच यायला तयार नाहीत की मला हे समजलं किंवा मी हा अभ्यास केला किंवा मला हे कळलं आणि मला यातून अजून पुढे जायचंय किंवा काय, मला काहीही त्यांचा रिस्पॉन्स काहीच नाहीये, झिरो. तर मग ठराविकच विद्यार्थी. बरोबर आहे तुझं. ह्याचं कारण काय असतं, आपण ज्या पद्धतीने शाळेमध्ये शिकवतो ते ठरलेलं आहे ना, अजून आपण ते ट्रान्झिशन केलं नाही, बदल केलाच नाही अजून, म्हणजे पॅटर्नच बदललेला नाही. वेळ म्हणजे होईल नाही असं नाही, पण आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी खूप वेळ जाईल. कारण तेवढे विद्यार्थी आणि पालक सुद्धा तितकेच म्हणजे एवढे विचाराने प्रगल्भ नाहीयेत अजूनपर्यंत. आणि बरेचसे पालक असे कामाला गेल्यानंतर मग विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून किती उत्साहित राहतील किंवा ते करतील किंवा नाही. शाळेमध्ये कसं त्यांना ते बंधनकारक असतं. हल्ली तरी आपल्या इथे जी पद्धत आहे अभ्यासाची किंवा शिकवण्याची किंवा एकंदरीत हा जो प्रकार आहे तो त्यामध्ये अजूनही रुळण्यासाठी अजून मला वाटतं काही वर्ष जातील. त्या निमित्ताने आपण हे सुरू केलंय, आम्ही पण सुरू केलंय हे. पण विद्यार्थ्यांचं पाहिजे तेवढा म्हणजे जे विद्यार्थी उत्सुक, सुरुवातीला मला एक सांगायचंय, सुरुवात जेव्हा मी केली ना तेव्हा सगळे विद्यार्थी बापरे छानपैकी मस्त म्हणजे असं त्यांना अगदी उत्साहित होते आणि अगदी 10-15 दिवसामध्ये बऱ्याच जणांचा उत्साह मावळला. म्हणजे ते जास्त रिस्पॉन्स देत नाहीत किंवा जास्त असं लक्ष देत नाहीत. शाळेमध्ये याच्या उलट कसं सगळ्यांना बंधनकारक आहे, ते येणार बसणार, किती साला काय झालं हे सगळं आपण पाहणार. आणि त्यामुळे हा एक प्रॉब्लेम सध्या तरी आहे. म्हणजे जोपर्यंत त्यांच्या अंगवळणी पडत नाही किंवा हा
हे यामध्ये रुळत नाहीत तोपर्यंत काही वर्ष जातील मला वाटतं. नाही Online. आता तू जे म्हणते ना हा. याचं कारण आपला जो अभ्यासक्रम आहे तो आपली हा. शिकवण्याची पद्धत आहे ती आपल्या डोक्यातल्या ज्या काही कल्पना आहेत शिक्षणाविषयीच्या त्या ह्या अगोदर ठरलेल्या आहेत त्याप्रमाणेच आहेत. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला किती वर्ष लागतील ह्यापेक्षा आपल्या डोक्यातल्या आणि पालकांच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यातल्या ह्या कल्पना किती लवकर बदलतील त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्या कल्पना एकदा बदलल्या ना का बदल व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे कसं की आता आपण असं गृहीत धरतो की विद्यार्थ्यांना आपण धाक दिला पाहिजे, वर्गात बसवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, हे आपल्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. म्हणजे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण असं गृहीत धरणार की असं शिकवून ते शिकणार नाही. म्हणजे मुळात हा, जर म्हणजे खरोखर होईल शिकायचं नाही असेल हा थोडा वेळ जाईल, काही वर्ष जातील त्यामध्ये. हा नाही वर्ष कशासाठी जातील की आपल्या कल्पना बदलण्यासाठी. बदलण्यासाठी जातील. हा म्हणजे ते ते अंगवळणी बदल होईल. करण्यासाठी वेळ जाईल असं परिवर्तन नाही. हे होणारच आहे, काळाची गरज पण आहे ती परिवर्तन होणं. आणि जसा काळ बदलतो तसं बदलत जातो आपण. तुम्ही नाही सांगितलं आता आपण पूर्वपार आता तू काळापासून. एक मुद्दा तुम्ही सांगितला ना हा. की सुरुवातीला मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यांना खूप वाटलं. ते एक नाविन्याची हौस असते, नवीन काहीतरी करतो म्हणून त्यांना काहीतरी उत्सुकता बरं आहे आणि वाटतं. आपल्याला परंतु त्याच्यानंतर जो प्रतिसाद घसरत गेला याचं कारण काय की आपली जी स्टाईल आहे शिकवण्याची किंवा विचार करण्याची ती जुनीच आहे. आपण नव्या पद्धतीशी अनुकूल अशा पद्धतीने शिकवायला किंवा हे करायला सुरुवात केली नाही. त्यामुळे काय होतं त्यांची अपेक्षा आणि आपली अपेक्षा जुनीच आहे, फक्त तंत्रज्ञान नवीन आहे. म्हणजे मोटरसायकल घेतली किंवा रॉकेट आकाशात सोडलं चंद्रावर, परंतु पहिली पूजा केली आणि ते तिरुपतीला दर्शन घेतलं आणि मग आपलं चंद्रयान यशस्वी व्हावं म्हणून आपण सोडलं ते. तर तशा प्रकारचं झालं. हे आपलं म्हणजे माइंडसेट जो आहे तो तसा आहे की आपण जुन्या पद्धतीने विचार करतो शिक्षणाचा आणि तंत्रज्ञान नवीन वापरतो. तर तंत्रज्ञान जर नवीन असेल तर विचार सुद्धा नवीन पद्धतीने केला पाहिजे, त्याला सुटेबल असा. आता ते याचं उदाहरण सांगतात ना सॅडबेरी व्हॅलीचा जो प्रयोग आहे शाळा शिक्षणाचा, तर सॅडबेरी व्हॅलीमध्ये जेथे मुलांना पंख फुटतात असं त्या पुस्तकाचं भाषांतर आहे. तर ते त्यांनी त्या ठिकाणी जो प्रयोग केला शाळेचा, ती शाळा कशी होती माहितीये का? सिद्धेश ऐकतो का तू? हा सर ऐकतो, बोला ना. हा, तर त्या शाळेमध्ये त्यांनी हॅलो काही पालकांनी एकत्र येऊन, म्हणजे ज्या पालकांना असं वाटत होतं की सध्याची शिक्षण पद्धती जी आहे ही आपल्या मुलांना शिकवण्याला सक्षम नाही किंवा त्याच्यातून चांगली मुलं निर्माण होणार नाहीत, तर त्यासाठी काही पालक एकत्र येऊन क्रिएटिव्ह असे त्यांनी ठरवलं की आपण एक शाळा काढायची. आणि हा प्रयोग त्यांनी केला. त्यांनी एक मोठी जागा घेतली, तिथे एक जुना मोठा वाडा होता आणि त्या जागेमध्ये तलाव होतं, डोंगर होता, म्हणजे खूप मोठी एक 20-25 एकर मोठी अशी जागा होती आणि तिथे त्या वाड्यामध्ये त्यांनी ती शाळा सुरू केली. तर त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याची अट एकच की ज्या पालकांना त्या शाळेचे नियम मान्य असतील त्यांनीच तिथे ऍडमिशन घ्यायचं. तर त्या शाळेचे नियम काय की त्या शाळेमध्ये बेल नाही, वेळापत्रक नाही, अभ्यासक्रम नाही. त्या शाळेमध्ये मुलांनी स्वतः शिकायचं आणि फक्त त्यांना मार्गदर्शन केलं जाईल. आणि तिथे शिक्षक सुद्धा व्हॉलेंटरी काम करणारे, म्हणजे जे ज्यांना शिकवायची इच्छा आहे त्या विषयातले तज्ञ आहेत, त्यांनी तिथे येऊन काम करायचं. त्यांना पुरेसे फक्त मानधन दिलं जायचं किंवा जेवणाखावणाची सोय केली जायची, राहायची सोय केली जायची. अशा प्रकारची ती शाळा होती. तर त्या शाळेमध्ये मुलं यायची आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं असं खास वर्गातलं शिक्षण दिलं जायचं नाही. लायब्ररी आहे मोठी, पुस्तकं आहेत, तिथे शिकवायला सगळ्या विषयाचे शिक्षक आहेत, परंतु कोणीही असं स्पेसिफिकली मुलांना वर्गात बसवून शिकवायचं नाही किंवा बेल झाली आता गणिताचा पिरियड आहे, नंतर सायन्सचा पिरियड आहे, असं काही नाही. तर अशा मुक्त वातावरणामध्ये मुलं ती शिकायची. हा प्रयोग त्यांनी 5-6 वर्ष केला आणि त्याच्यातून जी मुलं तयार झाली ती म्हणजे आश्चर्यकारक त्याच्यामध्ये बदल दिसले त्या मुलामध्ये. काही मुलं म्हणजे 2-2, 3-3 वर्ष शाळेमध्ये होती पण त्यांना वाचता यायचं नाही, लिहिता यायचं नाही, परंतु तिथे
एक मुलगा जाऊन फक्त मासे पकडत बसायचा, दुसरा मुलगा किचन मध्ये मदत करायचा, तिसरा मुलगा संगीतामध्ये काही वाद्य घेऊन वाजवायचा. असं प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे. आता आपण जे म्हणतो ना, काही मुलं उन्हाळ असतात, काही लक्ष देत नाहीत, कारण त्यांच्या आवडीचं नसतं ते. जेव्हा आवडीचं नसेल एखादी गोष्ट, तेव्हा तो स्वतःहून करत नाही, त्याला मग आपण कंपल्शन करतो, फोर्स करतो. परंतु तिथे ती शाळा ह्या तत्वावर होती की मुलांना शिकण्याची, आपल्या आवडीची गोष्ट शिकण्याची निसर्गतःच आवड असते आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला शिकायचं आहे तर ती भराभर शिकतात. तर त्या तत्वाप्रमाणे त्या शाळेमध्ये मुलं जी शिकली, तिथून जी बाहेर पडली, तर ती खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेली आणि बाहेरच्या इतर कॉलेजमध्ये किंवा याच्यामध्ये ऍडमिशन देताना त्यांच्याकडे असं प्रमाणपत्र पण नव्हतं. एक मुलगा गेला एका कॉलेजमध्ये, त्याला काहीतरी सायन्ससाठी ऍडमिशन हॅलो. पाहिजे होतं आणि त्याच्याकडे काही कोणत्याही प्रकारचं हे नाही, प्रमाणपत्र नाही. तर त्यांनी सांगितलं की तुला कसं घ्यायचं, तर म्हणजे मी अमुक अमुक असं शाळेचा विद्यार्थी आहे आणि तिथे आम्हाला सगळं शिकवतात, मी इथे ज्यासाठी अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन पाहिजे मला, ते सगळं मला येतं. तर त्यांची कमिटी बसली आणि त्यांनी त्याची मुलाखत घेतली, त्याला प्रश्न विचारले आणि ते मुलाखत घेणारे आश्चर्यचकित झाले की म्हणे तुला जे आम्ही शिकवणार आहोत ते ऑलरेडी तुला येतं. आणि त्यांनी त्याच्याकडून प्रमाणपत्राच्या अपेक्षेऐवजी त्यांनी त्याच्या शाळेच्या नावाने एक लेटर लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असे विद्यार्थी कसे काय घडवता ते आम्हाला कळू दे. आणि ते लेटर शाळेकडे गेलं त्याच्या. म्हणजे अशा प्रकारे मुलं जेव्हा स्वतः अभ्यास करतात तेव्हा ती जास्त परिणामकारक आणि स्वतः मन लावून करतात आणि खूप मास्टरी मिळवतात त्याच्यावर. असा हा एक प्रयोग आहे. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये अशा ऑनलाईन शिक्षणामुळे अशा प्रकारचा प्रयोग करायला संधी आहे की मुलं त्यांच्या परिसरामध्ये जिथे ती राहतात तिथे त्यांच्या आवडीच्या गोष्टीचा उपयोग करून जर शिकायला लागली तर त्याच्यातून खूप काही चांगलं होऊ शकेल. अर्थात त्याच्यासाठी आपला शिक्षणक्रम खूप लवचिक असला पाहिजे, फ्लेक्झिबल केला पाहिजे. म्हणजे तिथे तिथे राहतात मुलं, तिथे तिथे. आता त्या एबीपी माझ्याच्या शिक्षण परिषदेमध्ये एकाने अशी आयडिया सुचवली की म्हणे आम्ही मुलांना ना काय अभ्यास देतो की तुम्ही आई वडिलांना काय मदत करता, आईला स्वयंपाकात काय मदत करता, आई स्वयंपाक करताना पीठ किती वापरते, मीठ किती वापरते, स्वयंपाकात कोणकोणते पदार्थ लागते त्याची नोंद ठेवा, ते लिहून काढा. तसंच तुम्हाला कृती करता येते का बघा. नंतर तुमच्या घरामध्ये पाणी किती वापरलं जातं त्याची नोंद ठेवा, किती लिटर मध्ये तासाला किती लिटर वापरलं जातं, नळ चालू राहिला तर किती फुकट जातं, विजेचं बिल किती येतं, तुम्हाला फ्रीजला वीज किती लागते, पंख्याला किती लागते याची नोंद ठेवा. मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत हे खरं शिक्षण आहे आपल्या परिसरामध्ये आपल्या घरी राहून करता येण्यासारखं. तर ह्याला सुटेबल असा अभ्यासक्रम आपल्याला तयार करता आला पाहिजे, म्हणजे आपोआपच ते इंटरेस्टिंग पण होतं. हो, पण हे जे आहे ना ते सगळं आपल्या शिक्षण मंडळाच्या ह्या पातळीवर व्हायला पाहिजे. आणि तसं जर झालं अर्थात तर हा ते आहेच. ते हा केवळ एका शिक्षकाने विचार करून होणार नाही, परंतु ह्याला कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे ना, केली पाहिजे. ही विचार प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. आपल्याकडे बदल तसा होतच नाही. म्हणजे जे आहे ना पूर्वपार अगदी तसंच्या तसं जो साचेबद्ध आहे तसाच्या हा तसाच अभ्यासक्रम पुढे ढकलला जातो. आणि त्यामुळे विद्यार्थी व्यवहार ज्ञानामध्ये म्हणजे अनुभवाने जातात पुढे नाही नंतर. पण हे आधीपासून जर केलं तर खूप म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासामधला इंटरेस्ट वाढू शकतो. हा म्हणजे त्यांच्या आवडीचं जे आहे ते शिकायला संधी मिळणं हम्म. हे महत्वाचं आहे. आणि आता महापुरे सर बोलले ना की इंटरॅक्टिव्ह शिक्षण वगैरे आणायचा प्रयत्न करतो आपण. हम्म. तर मी जेव्हा शिकवत होतो जेव्हा आपला नवीन अभ्यासक्रम सुरू झाला 77 मध्ये, 1977 मध्ये, तेव्हापासून विद्यार्थी केंद्रित शिक्षण ही संकल्पना पुढे आणली गेली. विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे काय, तर सगळ्या शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांच्या मताप्रमाणे विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल असं विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र विचारात घेऊन सगळं केलं जावं. परंतु आता कुठे आहोत आपण त्या दृष्टीने विचार केला तर. परीक्षा विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे ठरत नाही, अभ्यासक्रम नाही. विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे ठरत नाही, शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे ठरत नाहीत. विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे काय ठरतं, विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं आपण कशाच्या आधारे म्हणू शकतो. शिक्षक म्हणतो माझ्या क्लासमधून तू चालता हो जास्त गडबड केली तर, म्हणजे शिक्षकाचा क्लास आहे विद्यार्थ्याचा नाही.
बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सर. हा. ऍक्च्युली मी जेव्हा शिकवायला चालू केलं होतं तेव्हा माझं कसं ऍटिट्यूड असा होता की माझ्या एक्झामची रिक्वायरमेंट ही आहे, मी हेच शिकवणार, भले मुलांना हा. समजू नसमजू. पण बरोबर. मला बरेचसं लवकर लक्षात आलं की ह्यामुळे काय मुलांचा काही फायदा होत नाहीये. उगाच आपल्याला वाटतं म्हणून शिकवायचं काय अर्थ नाहीये. तर हा. मुलांची काय रिक्वायरमेंट आहे, फायनली बरोबर. आपण शिकवतो तो प्रोफेसर शिकवतोय की मुलांना काहीतरी शिकायला मिळावं. मग मुलांची काय रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंट नुसार मग ते आपलं टीचिंग ऍडजस्ट करून आपण त्यांना तसं द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी होईल. बरोबर. म्हणजे हे आता तुझ्यासारखा सेन्सिटिव्ह शिक्षक आहे त्याने तो विचार केला, परंतु एरवी बरेचसे शिक्षक आहेत आणि आपल्याला ही बंधनं पण आहेत. अभ्यासक्रम ठरलेला आहे, तो ठराविक वेळात पूर्ण करायचा आहे, तो ठराविक पद्धतीनेच घ्यायचा आहे. या गोष्टी ज्या आहेत त्या दडपणाखाली शिक्षक हा असंच गृहीत धरून चालतो की मी वर्ग चालवतो, शाळा ही विद्यार्थ्यासाठी नाहीच आहे. सर अशा प्रकारचे प्रयोग आपल्याला कोसवरला पाहायला मिळतात. तुझा आवाज नाही येत महापुरुष. ऐकायला येत नाही सर. हा, हॅलो सर. अशा प्रकारचे प्रयोग आपल्याला कोसवरला अनुताई वाघने केलेले आहेत. आणि म्हणजे वाडा तालुक्यातील सोनाळे या गावी मी स्वतः विजिट दिली. तर तिथं सुद्धा नावाची एक NGO आहे, ती सुद्धा प्राथमिक शिक्षणावरती असेच प्रयोग करते. मदर टंग मध्ये म्हणजे उदाहरणार्थ आदिवासी लँग्वेज जे बोलत असतील विद्यार्थी तिथले, त्या लँग्वेज मध्ये ते शिकवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्याची प्रगती निदर्शनास आणून दिली. असं त्यांनी आमच्या शाळेवरती जेव्हा त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. तर प्रयोग करायला हरकत नाही वेगवेगळ्या. आता तुम्ही जे म्हटलं ना, तसे प्रयोग आपल्या लीलाताई पाटील त्या सुद्धा करतायत, शोभा भागवत करतायत, असे वेगवेगळ्या ठिकाणी तसे प्रयोग चाललेले आहेत. आता यांचं आपल्या प्रकाश आमटे यांचं जे हेमलकसाची शाळा आहेत ना, तिथे त्यांनी तिकडच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी शब्दकोश तयार केला तिकडच्या मांडीया भाषेचा. म्हणजे त्यांचे शब्द आणि मराठी शब्द याचा शब्दकोश तयार करून शिक्षक पहिले त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलायला लागले, कारण त्या मुलांना मराठी शब्द समजतच नव्हते. आणि मग शाळेत आल्यानंतर हळूहळू त्या भाषेमध्ये बोलायचं आणि मग मराठीत बोलायचं, असं करता करता मग त्यांनी म्हणजे पहिलं शिक्षण शिक्षकांचं झालं. म्हणजे शिक्षकांना कुठल्या पातळीपर्यंत जावं लागतं ते बघा. म्हणजे मुलांची जी भाषा आहे किंवा मुलांना ज्या पद्धतीने शिकायचं आहे तिथून सुरुवात केली पाहिजे. आपण काय गृहीत धरतो की आपल्याला शिकवायचं आहे तिथून सुरुवात करतो आपण, आणि त्यामुळे त्यांना ते समजतच नाही मुलांना. आता आपल्याकडे सुद्धा आपला शिक्षणक्रम म्हणा, पाठ्यपुस्तकं म्हणा, ही मध्यम वर्ग किंवा शहरी पांढरपेशा वर्ग नजरेसमोर ठेवून तयार केलेली आहे. जो आदिवासी भाग आहे, जो अगदी रिमोट प्लेसेस आहेत की जिथे चांगले रस्ते नाहीत, वीज नाही, नळाचं पाणी नाही, अशा ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातल्या संकल्पना ज्या आहेत त्या पोहोचलेल्याच नाहीत. त्यांना जेव्हा आपण शिकवायचा प्रयत्न करतो तेव्हा ते काय शिकणार? बरोबर आहे. म्हणजे शहरी मुलांना जेवढं पटकन समजतं, आता मी सुद्धा 1-2 विद्यार्थ्यांचं असं पाठ्यपुस्तक पाहिलं ना, तर आपल्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही शब्द वापरले जातात ते एवढे अवघड असतात की एक वेळ इंग्लिश मीडियम परवडलं अशी परिस्थिती आहे. म्हणजे ते आपले जे पाठ्यपुस्तक मंडळात काम करणारे लोक आहेत ते जास्त भर कशावर देतात? भाषा शुद्धी, म्हणजे जास्तीत जास्त अचूक शब्द. मुलांना समजतो की नाही याचं महत्व नाही त्यांच्या दृष्टीने. अचूक शब्द म्हणजे शुद्ध मराठी शब्द. पोल्ट्री फार्म हा शब्द मुलांना समजतो, परंतु कुक्कुटपालन केंद्र हल्ली जरा म्हणजे काही लोकभाषेचा सुद्धा वापर, इतर वेगवेगळ्या अशा भाषांचा वापर सुद्धा आता पुस्तकात केला जातो. म्हणजे आता आपल्या भाषेतलं पण आलंय, 7वी मध्ये आलंय. नाही ते शैला मॅडम, ते जे आहे ना ते कसं औषधापुरताना, म्हणजे चवीला, म्हणजे लोणचं असतं तसं. पण ते लोणचं जरा टाकलंय, अगोदर लोणचं नव्हतं. नाही, पण ते काय असतं, थोडंसं राजकारण पण असतं त्याच्यामध्ये.
म्हणजे लोकांना खुश करण्याचा वगैरे प्रकार. म्हणजे शिक्षणात बदल करण्याच्या उद्देशाने जर घातलं ते, तर आपल्या शाळेमध्ये समजा इथे मराठी माध्यमाची शाळा आहे आणि तिथे येणारी जी मुलं आहेत ती समजा कोकणी बोलणारी आहेत किंवा ती कादोडी बोलणारी आहेत, तर त्या कादोडी भाषेतले शब्द शिक्षकाच्या तोंडात यायला पाहिजेत, तेव्हा ते त्यांना जवळचे वाटते. किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असे शब्द यायला पाहिजेत की जे त्यांच्या परिचयाचे आहेत. आणि यासाठी ना पाठ्यपुस्तक जे आहे, हा जो कन्सेप्ट आहे ना, हा सुद्धा बदलला पाहिजे कुठेतरी. म्हणजे कसं की आपल्याकडे 1ली पासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत प्रत्येक वर्गाला प्रत्येक विषयाला पाठ्यपुस्तक असतं आणि हे पाठ्यपुस्तक साधारणपणे 1-2 वर्षाच्या नंतर बदलतच आणि बरीचशी मुलं नवीन पाठ्यपुस्तकं घेतात. म्हणजे आपल्या देशामध्ये लाखो विद्यार्थी आणि लाखो पाठ्यपुस्तकं, ही पाठ्यपुस्तकं प्रत्येक वर्षी बाद होतात. म्हणजे केवढा मोठा रिसोर्सचा आपण हे करतो बघा. म्हणजे एक प्रकारची उधळपट्टी आहे ही. आता आपल्या डोक्यात कधीच येत नाही की पाठ्यपुस्तकाशिवाय शिकवता येऊ शकतं. आता मी जेव्हा अमेरिकेतल्या शिक्षण पद्धतीचं पाहिलं ना, तर तिथे पाठ्यपुस्तकं नाही आहेत. आता पाठ्यपुस्तकं नाहीत आणि तिथे शिकवतात हे आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाही. मला सुद्धा आश्चर्य वाटलं. परंतु ते काय करतात, प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिक प्रमाणे पुस्तक आहेत आणि त्यांची लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमधून विद्यार्थ्यांना पाहिजे त्या टॉपिकवर पाहिजे ती विषयाची पुस्तकं घेता येतात आणि ती वर्षानुवर्षे वापरतात. म्हणजे आपल्याकडे कोट्यावधी रुपयाची पुस्तकं विशेषतः रद्दीमध्ये जातात आणि आपल्याकडे शाळेमध्ये लायब्ररी पण नसते. आपल्या गावामध्ये लायब्ररी नसते. जी मुलांना रिसोर्सेस उपलब्ध नाहीयेत आणि हे जे रिसोर्सेस आहेत ते आपण कागदाची रद्दी करून टाकतो एका वर्षात. म्हणजे आता मी 10वीचे पेपर जे तपासते ना, आता बोर्डाचे पेपर आले, तर मी बघितलं तर काही काही विद्यार्थ्यांनी 20 पानं ही पेपर आहे आणि 10 पानं पण लिहिली नाही, 10 पानं निव्वळ त्यांनी तशीच. तर हा सुद्धा एक विचार करण्यासारखा आहे की आपण किती कागद, मी असा विचार करते की हा कागदाचा आता मी पण काही उपयोग करू शकत नाही. मी एक कागद सुद्धा त्यातला कापून घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टम न खूप मदत करू शकते. ऑनलाईन सिस्टम भरपूर आपण सेव्ह करू शकतो. कागदाचं वगैरे खूप अपव्यय केला जातो असं खूप. म्हणजे हा जो रिसोर्सेस ऑनलाईन मध्ये बऱ्यापैकी रिसोर्सेस अवेलेबल आहेत. बरेच पाठ्यपुस्तकं किंवा बुक्स ऑनलाईन सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात स्वस्तात सिद्धेश, हल्ली मुलांना पुस्तकं दिली नाही त्यामुळे सगळे ऑनलाईन पुस्तकच वापरतायत. होय, आणि हेच वापरतायत ई बुक. ऑनलाईनचा अजून फायदा असा आहे की आपल्याला पाहिजे ते पटकन मिळू शकतं. कारण कधी कधी काय होतं, मग हार्ड कॉपी असली की मग ती शोधायची कुठे, ठेवायची कुठे, ती जागा व्यापते. त्याचे बरेचसे सापडत नाही, कधी हरवते, हे ते पुस्तक गोंधळ नाही, पान कुठल्या पानावर जायचं ते पण प्रश्न नाही, सगळं बराबर करता येतं. बराबर करता येतं. आणि इनफॅक्ट मी जेव्हापासून शिकायला चालू केलं तेव्हापासून ही सॉफ्ट कॉपीचं सिस्टम अवलंबलंय. म्हणजे माझं जे पण वर्क आहे ते सगळं सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात आहे. म्हणजे मला 10 वर्ष आधीच काही पाहिजे असेल तर मी 1 मिनिटात ते पण मिळू शकतं. बरोबर. पण तेच जर शिक्षक, आता मी हे पण बघतोय बरेचसे शिक्षक असे आहेत ते ऑनलाईन मध्ये अडॅप्ट होत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्याला पेपर बनवायचा असेल तर ते हातावर पेपरवर क्वेश्चन लिहून मग टाईप करायला देतात. पण असं कोणीच करत नाही की मायक्रोसॉफ्ट वर्डवर क्वेश्चन टाईप करून देऊया. असं बरेचसे शिक्षक बघतोय मी करत नाहीत. ते हातावर क्वेश्चन लिहून देतात आणि टाईप करायला देतात. पण तोच प्रश्न त्यांना समजा 5 वर्षानंतर पाहिजे असेल तर ते पुन्हा करणार त्या गोष्टी. पण आता हा जो प्रश्न आहे ना सिद्धेश, ते एकदा सगळ्यांना करावं लागलं ना तर हळूहळू अंगवळणी पडेल. मग त्यांना ते प्रशिक्षण घ्यावंच लागेल. त्यामुळे ऑनलाईन जर सिस्टम करायची असेल यशस्वी तर शिक्षकांना पण पुढाकार आणि स्किल्स डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. नाही, ते आपोआपच होणार आहे. एकदा हे झालं ना, सरकारने किंवा सर्वांनी ठरवलं की आपल्याला ऑनलाईन करायचंय सर्व, तर आता जे सिद्धेशने सांगितले ना त्या गोष्टी सगळ्यांना कराव्या लागतील आणि मग त्या कमी जास्त प्रमाणात ना करणारच. आता हे जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षक आहेत ते आता ऑनलाईन सगळं पाठवतात की नाही, सगळी माहिती पाठवतात. मग आता हे त्यांना कसं जमलं, कंपल्सरी केल्यामुळे. एकदा त्यांनी ठरवलं की असं ऑनलाईन रोजच्या रोज सगळी माहिती पाहिजे, पोषण आहार किती झाला, विद्यार्थ्यांची हजेरी काय, हे सगळं पाहिजे. आणि ते मग शिकले सगळे शिक्षक.
अजून ऑनलाईन मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांच्या क्विज पटकन घेऊ शकता. मुलांनी उत्तर एक्सेल मध्ये टाकली की 2 मिनिटात सगळं चेक होऊन होतं. बरोबर. त्याची उत्तरं देऊ शकता तुम्ही, त्यांना शाबासकी देऊ शकता, करेक्शन करू शकता, हे सगळं बराबर करता येऊ शकतं. तसे सर ऍडव्हान्टेजेस खूप आहे त्याचे. नाही, ऍडव्हान्टेजेस म्हणजे आपण जर ठरवलं ना, सरकारने जर ठरवलं तर शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचा जो मुद्दा आहे ना, तो ह्याच्यामुळे अधिक सुलभपणे करता येईल. आज रिमोट गावातली जी मुलं आहेत त्यांना शाळेपर्यंत पोहोचता येत नाही, किंवा शिक्षक गावामध्ये राहू शकत नाहीत, किंवा त्यांना राहणं अवघड होतं, किंवा त्यांना त्यांच्या पगारामध्ये मेंटेन करता येत नाही. आता हे सगळे मुद्दे जे आहेत ना, हे या ऑनलाईन पद्धतीने आपल्याला त्याच्यावर मात करता येऊ शकते. म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षक पोहोचतो या माध्यमातून. आपल्या देशामध्ये जी शिक्षणाच्या वयातली मुलं आहेत त्याच्यापैकी बरीचशी मुलं, जवळजवळ 50% अजून शाळेत पोहोचली नाहीत. पण एक सर म्हणजे जागतिक दृष्टिकोनाचा जर विचार केला तर हे ऑनलाईनचं जे आहे आता जे सुरू केलंय वगैरे, त्यामध्ये आपण बरेच आहोत पुढे, नाही असं नाही. म्हणजे इतर देशाच्या मानाने सुद्धा आपण बरंच म्हणजे आता विद्यार्थी करायला लागलेत. त्या निमित्ताने कमी होईल. आपल्याकडे ना इंटरनेटची सुविधा आणि मोबाईलचा जो प्रसार आहे ना, तो खूप मोठ्या प्रमाणात झालाय. त्यामुळे असं काही जिथे रस्ता पोहोचला नाही, वीज पोहोचली नाही, काही गेलं नाही, तरी पण मोबाईल गेलाय तिकडे. मग त्यामुळे हे अशा प्रकारचं रिमोट शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणं अशक्य नाहीये. आता त्या दिवशी माझ्या मुलाने ना ते खान अकॅडमीचं सांगितलं. खान अकॅडमी जी आहे, सिद्धेश तुला माहिती आहे? त्या खान अकॅडमीने लहान मुलासाठी खान किड्स म्हणून एक ऍप डेव्हलप केलंय, आणि त्याच्यामध्ये लहान मुलं म्हणजे कशी 2-3 वर्षाची मुलं सुद्धा त्याच्यावर खेळतात, आणि लर्निंग ऍप आहे ते. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये ABC हे अक्षरांचे उच्चार आणि 1 2 3 हे आकडे वगैरे ते सहजगत्या शिकवतो, आणि त्याच्यामध्ये ती मुलं एवढी गुंतून जातात की आपल्याला काही सांगावं लागत नाही. म्हणजे खान अकॅडमी आणि आपल्याकडे बायजूस वगैरे भरपूर आता त्याचं प्रचलित झालेलं आहे. नाही, बायजू वगैरे म्हणजे ते पेड आहे, परंतु खान अकॅडमीचं जे आहे ना ते फ्री आहे. बरोबर. म्हणजे आपण जो मुद्दा विचारात घेतो की लहान मुलांचं कसं होईल, लहान मुलांना कसं असं या ऑनलाईन पद्धतीने शिकवता येईल, त्याच्यावर त्यांनी ते चांगलं सोल्युशन काढलंय. याच्यात सर ऑनलाईन मुळे अजून काय होईल ना, शिक्षकांचं शिकवणं कमी आणि मार्गदर्शन जास्त होईल. आणि तेच तर पाहिजे. ग्रुपवर नाहीये का? नाही, आज आला नाही. आज आपले लिमिटेडच मेंबर आहोत आपण. शिक्षणाचाच विषय आणि आपण शिक्षणाशी रिलेटेड. आशिषने पण बाजूला घेतलं वाटते. आपण पण थांबूया सर. नाही, आता सिद्धेश, सर, आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर थोडस आपल्याला काय बदल करता येईल ते पाहायला पाहिजे. आता राहिलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं थोडीशी आपण डिस्कस करू. सर मी एक सुचवायचं होतं, म्हणजे आता राहिलं पाण्याचे जे काही स्रोत, त्या म्हणजे जमिनीची प्रत आणि पाण्याचा स्रोत, खारटपणा किंवा गोडा पाणी आणि शोषून घेण्याची जी काही जमिनीची वेगवेगळी क्षमता, त्या संदर्भात मला वाटतं सचिन मारतीला आपण जर कन्व्हिन्स केलं ना तर त्याला भरपूर त्याची माहिती आहे. तो चांगल्या प्रकारे त्याचं उत्तर देऊ शकेल. त्याला ग्रुपवर ऍड करूया ना आपण एक्सपर्ट म्हणून. फोन करता. हॅलो, तो जो प्रश्न आहे ना, सचिन मर्तीचा जो अभ्यास आहे ना, तो ह्या 2री-3रीच्या मुलांसाठी नाहीये. तो इथे हायर लेवलचा आहे. पाण्याच्या स्रोताचा तो तिने जो प्रश्न विचारला नाही, तरी पण जमिनीची प्रतिमा तो थोडक्यात सांगू शकेल विद्यार्थ्यांना सुद्धा. त्या आपल्या चर्चेसाठी म्हणून त्याला बोलावता येईल आपल्याला. तर आता हे 2-3 प्रश्न आहेत बघ सिद्धेश, त्याचं आपल्याला उत्तर आता द्यावी लागतील, कारण ते बरेच दिवस आहेत पेंडिंग. त्याच्यावर काही उत्तर दिली नाही. तर त्याच्यामधला एक प्रश्न तो पाण्याच्या स्रोताचा आहे. दुसरा नंतर आपल्या त्या नियोने ह्याचा प्रश्न विचारलाय बघा, आपल्या आंब्यामध्ये त्याला कीड सापडली, ती कुठून आली. तर तो जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर काय आहे,
हे उत्तर विषयाला तू तयार कर. म्हणजे ते काय याच्यामध्ये ना अळी जी सापडते आपल्या फळांमध्ये कुठून येते तर आपल्या हे जे कीटक आहेत ना म्हणजे माशा, फुलपाखरं, मुंग्या वगैरे या कीटकांची लाईफ सायकल असते ना, अंडी, अळी, कोश आणि कीटक. ह्या लाईफ सायकल मध्ये म्हणजे सगळ्या फुलपाखरापासून सगळ्या लाईफ सायकल मध्ये 4 अवस्था असतात. म्हणजे अंडी घालतात, पहिला अंडी घालतात, मग त्याच्यातून अळी तयार होते, ती अळी वाढून त्याचा कोश तयार होतो आणि त्याच्यातून तो कीटक बाहेर पडतो. तर हे जे आहे ना ते आपल्या आंब्यावर किंवा फळावर ही जी फळमाशी असते बारीक, म्हणजे आपल्या घरातली माशी मोठी असते ना तशी बारीक माशी असते, तिला फ्रूट फ्लाय म्हणतात. तर ती काय करते, अंड घालते. तर ते अंडी घालते ना, ते अंड जे असतं त्याच्यातून जी अळी बाहेर पडते ती त्या फळामध्ये शिरते. म्हणून अशा फळांवर आपल्याला बारीक बारीक छिद्र असलेले डाग दिसतात. ती अळी आतमध्ये शिरली की आतमध्ये ती वाढायला सुरुवात होते. त्या अळीच्या अवस्थेमध्ये म्हणजे तोपर्यंत फळ पिकून तयार होतं. म्हणजे फळ पिकायच्या वेळेला ती अंडी घालते त्याच्यावर. आणि ती अळी आतमध्ये गेली की मग ती खायला सुरुवात करते. म्हणजे असा आंबा किंवा असं काही फळ आपल्याला दिसलं ना की ज्याच्यावर वरती लहान लहान डाग आहेत, तर त्या छिद्रातून ती आतमध्ये शिरलेली असते. तर ती त्याच्यामध्ये ती वाढायला सुरुवात झाली की आपण ते कापताना ती बाहेर येते. तर ही म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो ही अळी आतमध्ये आली कुठून? ती अतिसूक्ष्म असतं ना तिथे आतमध्ये. ती म्हणजे अंड एकदम बारीक असतं तिचं. ते माशाच खूप बारीक असतात आणि त्यांचं अंड एकदम सूक्ष्म असतं, आपल्या डोळ्यांनी दिसेल न दिसेल असं. त्याच्यातून ती बाहेर पडते अळी ना, ती ज्या वेळेला पिकायला सुरुवात होतं फळ तेव्हा ती पोखरायला सुरुवात करते आणि आतमध्ये शिरते आणि मोठी होत जाते. जसे ते फळ पिकलेलं असतं तेव्हा आपण ते कापतो, तेव्हा आपल्याला त्या अळ्या दिसतात. त्या अळ्या दिसतात. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हे कीटकांचं लाईफ सायकल याच्यावरती आधारित आहे. आपण त्याला कीड म्हणतो, ती कीड नसून ती त्या कीटकाची अळी असते. चालेल सर, थांबूया इथेच. हे ते उत्तर तयार करून तू हे टाक त्याच्यावर. ओके. आपल्या ऍडमिन ग्रुपवर टाकूया, मग आपण एडिट करून ऍडमिन ग्रुपवर टाक. ओके सर. चल सिद्धेश, आता दुसरा तो नियोने एक आणखी प्रश्न टाकलाय, तो कॉम्प्लिकेटेड आहे जरा. मी बघतो आणि करतो त्याचं उत्तर तयार. तो त्याचं उत्तर जरा शोध. ओके सर. चल मग बाय. ओके सर.